आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। युक्रेनकडून रशियाच्या चेचेन स्पेशल फोर्सचा खात्मा, भारतीयांना परत आणण्यासाठी 4 केंद्रीय मंत्री जाणार। सन 2024 पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे होतील। चंदगडमध्ये बिबट्याच्या संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती। येळ्ळूर कन्या ऐश्वर्या सुखरूप मायदेशी परत। महाशिवरात्रीच्या स्वागतासाठी शहरातील देवालये सज्ज। बसवनकुर्ची येथे नागरी समस्या सोडविण्याची मागणी। मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी पत्रकार संघाचा ठराव। ध्रुवपदने साजरा केला आगळावेगळा काव्य सोहळा। येळ्ळूर येथे मराठी साहित्याचा जागर। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा खात्मा झाला आहे। रशियासाठी हा मोठा धक्का ठरला आहे। क्रूरपणे आपल्या शत्रूचा खात्मा करण्यासाठी रशियन लष्करातील ही विशेष तुकडी ओळखली जाते। मात्र या तुकडीचा युक्रेनने खात्मा केला आहे। रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या एका मोठ्या योजनेला सुरुंग लावला आहे। युक्रेनमध्ये घुसखोरी करून रशियाला थेट आव्हान देणाऱ्या व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आलेली ही विशेष तुकडी युक्रेनने संपवल्याचं वृत्त डेली मेलने दिलंय। मानवाधिकारांचे उल्लंघन करत शत्रूचा खात्मा करणारी आणि हिंसक तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेचेन स्पेशल फोर्सचे 56 टँक युक्रेनने उद्ध्वस्त केलेत। राजधानी कीवजवळच्या होस्टोमिल मध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। या ठिकाणी रशिया हवाई हल्ले करत असून दुसरीकडून युक्रेन त्याला उत्तर देताना दिसत आहे। राजधानी कीवजवळच्या या संघर्षामध्ये युक्रेननं चेचेन स्पेशल फोर्सच्या 56 तोफा नष्ट केल्यात। युक्रेन कडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात रशियन लष्कराचं मोठं नुकसान झालं आहे। भारतीयांना परत आणण्यासाठी 4 केंद्रीय मंत्री जाणार। रशिया आणि युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे हजारो भारतीय नागरिक युद्धजन भागात अडकले आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानुसार मोदी सरकारचे 4 मंत्री थेट युद्धजन युक्रेनच्या शेजारी युरोपियन देशांमध्ये जाणार आहेत। या सर्व मंत्र्यांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्याच्या मोहिमेत समन्वयक म्हणून नेमण्यात आले। यानुसार हे मंत्री भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यात त्यांनी रशिया युक्रेन युद्धाची परिस्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली। यानंतर युक्रेनच्या सीमावर्ती देशात केंद्रीय मंत्र्यांनी जाऊन तेथील बचाव कार्याचा समन्वय करण्याचा निर्णय झाला। मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि व्ही.के. सिंह या 4 मंत्र्यांचा यात समावेश आहे। सन 2024 पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे होतील। सन 2024 पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे व्हावेत ही केंद्रीय सरकारची योजना आहे। त्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। तसेच देशातील 2 राज्यांमध्ये अनेक कारणांमुळे असणाऱ्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वादावर देखील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सोमवारी बेळगावच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत 6 पदरी राष्ट्रीय महामार्गासह इतर मार्गाचे भूमिपूजन झाले. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडांगणावर पार पडला. सुमारे 4000 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या 238 किलोमीटर लांबीच्या 5 महामार्गाच्या कामाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई होते. रिमोटच्या सहाय्याने बटन दाबून या कोनशिला प्रकल्पाचे उद्घाटन झाले. स्क्रीनवर याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खासदार मंगला अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार महेश कुमठळी, माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार महांतेश कवडगी मठ, माजी खासदार रमेश जिगजनगी आदि उपस्थित होते. दूसरा जो महत्वपूर्ण रोड है जिसकी मांग माननीय मुख्यमंत्री जी ने, इसके पहले येदियुरप्पा जी ने, बीच में समय जब कांग्रेस की सरकार थी उन मुख्यमंत्री ने बार बार किया है. बंगलोर से भी मुझे कभी अजीज प्रेम जी, कभी किरण मुजुमदार, सब लोग मिलते रहे. बंगलोर में ट्रैफिक कंजेशन बहुत बड़ा है और इसलिए बंगलोर रिंग रोड को भी हमने मंजूर किया. ये भी एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे है. इसके 281 किलोमीटर है. हम 17,000 करोड़ रुपए इसके ऊपर खर्चा कर रहे हैं और निश्चित रूप से मुझे विश्वास है कि इससे बंगलोर को बहुत बड़ी राहत मिलेगी और निश्चित रूप से ये डिकंजेस्ट होने में मदद होगी. चंदगडमध्ये बिबट्याच्या संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती. चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी दरम्यान असणाऱ्या जंगल क्षेत्रात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायांचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्राणी बिबट्या असून तो गेल्या 2 दिवसांपासून डुक्करवाडी शिवारात बस्तान मांडल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी उसाला पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची जाणीव झाली होती. सोमवारी सकाळी उसात ओल्या मातीत या बिबट्या सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे उमटल्याने शेतकऱ्यांनी वन विभागाला बोलावून त्याची खातरजमा करून घेतली. चंदगड वन विभागाचे वनपाल दयानंद पाटील यांनी पायाच्या ठस्यावरून एक मोठा आणि छोटा बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर या ठिकाणी असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान पायांचे ठसे स्पष्ट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागात बिबट्या असल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून या बिबट्याला परिसरातून हाकलवून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. येळ्ळूर कन्या ऐश्वर्या सुखरूप मायदेशी परत. युक्रेनमध्ये शिकत असलेली बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील जगन्नाथ पाटील यांची कन्या ऐश्वर्या पाटील ही देखील सुखरूप मायदेशी परतली असून आज आपल्या मूळ गावी येळ्ळूरला येणार आहे. त्यामुळे तिच्या पालकांची देखील चिंता दूर झाली आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्धात अनेक जण अडकले असून बेळगाव जिल्ह्यातील 12 विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी काल संती बसवाड येथील MBBS शिकणारी फिरोजा सुभेदार बेळगावला परतली होती. आता आज सोमवारी युक्रेनमध्ये MBA दुसऱ्या सेमिस्टर मध्ये शिकत असलेली ऐश्वर्या ही दिल्लीत पोहोचली असून आज बेळगावला पोहोचणार आहे. ऐश्वर्या ही येळ्ळूर गावची असून तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येळ्ळूर मध्ये झाले. त्यानंतर 12वी पर्यंतचे शिक्षण रवींद्रनाथ टागोर कॉलेज मध्ये झाले. त्यानंतर MBA साठी बुकोवियन स्टेट मेडिकल विद्यापीठात ऍडमिशन मिळाले. 2021 मध्ये ती शिक्षणासाठी युक्रेनला गेली होती. दुसऱ्या सेमिस्टर मध्ये ती शिकत होती. पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देखील तिने दिली होती. आता दुसऱ्या सेमिस्टर परीक्षेच्या अभ्यासासाठी ती लागली असून इथून पुढचे शिक्षण ती ऑनलाईन घेणार आहे असे तिच्या वडिलांनी सांगितले. महाशिवरात्रीच्या स्वागतासाठी शहरातील देवालये सज्ज. बेळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावातील शिवमंदिरे मंगळवारी दिनांक 1 मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या सणानिमित्त मंदिरातून रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भक्तांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरामध्ये पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहरवासीय महाशिवरात्रीच्या सणानिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. मंगळवारी दिवसभर भाविक मंदिरात येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतात. यावेळी भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे आयोजन केले जाते.
बसवनकुर्ची येथील नागरी समस्या सोडविण्याची मागणी. बसवनकुर्ची परिसरातील नागरी समस्या सोडविण्याकडे मनपा यंत्रणाचे दुर्लक्ष झाले आहे. या संदर्भात रविवार दिनांक 27 रोजी येथील नागरिकांची बैठक पुन्हा एकदा घेण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. देवराज अर्स कॉलनी आणि बसवनकुर्ची येथे मागील काही वर्षांपासून नागरी समस्या त्रस्त करीत आहेत. या संदर्भात मनपा यंत्रणेला सातत्याने कळविण्यात आले असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी येथील जागरूक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या भागातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करून त्याची सोडवणूक करण्याची मागणी मांडण्यात आली आहे. मनपाच्या वार्ड क्रमांक 48 मधील बसवनकुर्ची, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, देवराज अर्स कॉलनी, अलारवाड या क्षेत्रातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासह अनेक इतर समस्या असून त्याकडे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन उभे करण्याची तयारी येथील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीच्या वेळी याबद्दल चर्चा करण्यात आली. नगरसेवक बसवराज मोदगेकर, शेखर कम्मार, महेश हिरेमठ, डॉक्टर जगत शंकर गौडा, अब्दुल गनी यरगट्टी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी पत्रकार संघाचा ठराव. मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यास पात्र आहे. यामुळे केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित द्यावा अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. पत्रकार संघातर्फे रविवारी झालेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले. पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमात सदानंद सामंत, सुहास हुद्दार, ॲडव्होकेट अजय सातेरी, महेश काशीद, विलास अध्यापक, राजेंद्र पोवार, गुरुनाथ भादवनकर, मधु पाटील आदी उपस्थित होते. ध्रुवपदने साजरा केला आगळावेगळा काव्य सोहळा. ध्रुवपद या समूहाचा पहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा 27 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता वाङ्मय चर्चा मंडळ, किर्लोस्कर रोड, बेळगाव येथे पार पडला. सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात डॉक्टर प्रेमा मेणशी, आनंद मेणशी, अनुजा पाटील, धनश्री मुचंडी, ऋतुजा ढेकोळकर, भरत गावडे, अभिजित शाहीरराव, रुपाली सुळकर यांच्या कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तसेच या निमित्ताने कविता सादरीकरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला. यामध्ये 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या कवींना एक स्वरचित आणि एक आपल्या आवडत्या कवीची कविता अशा एकूण 2 कविता मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेत सादर करण्याची संधी ध्रुवपदने दिली. या कार्यक्रमाला बेळगावातील काव्यप्रेमींनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. प्रशांत मणगुतकर यांनी सूत्रसंचलन केले तर सुजित बिर्जे यांनी कविता संग्रहामागचा हेतू सांगितला. कवितेचं नाव आहे नश्वर. माझं आयुष्याचा माझा कळलेला आशय नाही. माझा आयुष्याचा माझा कळलेला आशय नाही. जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. त्याच्याविषयी सांगावंसं नेहमीच वाटतं, पण सुरुवात कुठून करावी? त्याच्याविषयी सांगावंसं नेहमीच वाटतं, पण सुरुवात कुठून करावी या प्रश्नातच मन हरवून जातं. हळुवार अलगद हृदयात शिरून शब्दांची तो मनावर वेगळीच जादू करतो. हळुवार अलगद हृदयात शिरून शब्दांची तो मनावर वेगळीच जादू करतो. काठोकाठ भरलेला मन माझं अगदी रितरित करून जातो. येळ्ळूर येथे मराठी साहित्याचा जागर.
सीमा भागातील साहित्य संमेलनामधून माय मराठीच्या रक्षणासाठी अभिजात वाङ्मयाचा जागर होत असल्याचे प्रतिपादन साहित्यिक आणि पत्रकार विजयकुमार दळवी यांनी बोलताना केले आहे। येळूर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून माय मराठीचा जागर करण्यात आला। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून यांनी विचार मांडले। जीवन चांगलं जगायला हवं असेल तर साऱ्यांशी चांगले वागायला हवे असे प्रतिपादन संभाजी यादव यांनी केले। साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर साऱ्यांशी चांगलं बोलायला हवं, चांगलं वागायला हवं, हे करीत असतानाच जीवनातील आनंद टिपायला शिका, यांच्याकडून निर्माण होणारे विनोद सांगत यातून आनंद मिळवायला शिका असे सांगितले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट मंगळवार दिनांक 1 रोजी सकाळी 6 पासून बुधवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 6 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विकास निगमचे उपसर व्यवस्थापक RV पाटील यांनी दिली। शहरात 6 रेल्वे गेट आहेत। तानाजी गल्ली येथे रेल्वे गेट उघडण्यात आले आहे। आता मंगळवारपासून पहिले रेल्वे गेट बंद करण्यात येणार असून यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई मुक्कामी आंदोलन सुरू केले आहे। त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर येथील मराठा समाजानेही साखळी उपोषण सुरू केले आहे। माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांची रविवारी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला। मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आंदोलकांची भेट घेण्यात आली। माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अस्टेकर यांनीही आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। यावेळी मुदगा ग्रामपंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील, पुंडलिक पावशे आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। खरेदी विक्री व्यवहार डिजिटल स्टॅम्प पेपरद्वारे। भविष्यात खरेदी विक्रीचे व्यवहार डिजिटल स्टॅम्प पेपरद्वारे होणार आहेत, तशा आशयाचे विधेयक नुकतेच विधानसभेत मंजूर झाले आहे। यातील भ्रष्टाचार कमी होण्यासाठी राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे। विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आले, त्याला काही मिनिटातच मंजुरी मिळाली। हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी कडून भूखंड खरेदी करताना डिजिटल स्टॅम्प पेपरचा वापर केला जाणार आहे। अशा खरेदी वेळी स्टॅम्प ड्युटी आणि मार्गसूचींची माहिती संबंधिताला तातडीने मिळणार आहे। खरेदी विक्रीचे व्यवहार साधे आणि सोपे व्हावेत या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे असल्याचे महसूल मंत्री R अशोक यांनी सांगितले। मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन साजरा।
मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। रविवारी सायंकाळी उत्साहाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून जीएसएस कॉलेजचे प्राध्यापक भरत तोपिनकट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराचे पॅरा कमांडो लक्ष्मण खांडेकर, शशी आंबेवाडीकर तसेच अमेरिका येथे वास्तवाला असणारे वाचनालयाला भरघोस आर्थिक मदत करणारे नागराज भरमणी पाटील आणि वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड उपस्थित होते। प्रारंभी कविवर्य लेखक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मेघा धामणेकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र गौरव गीत सादर केले। पाहुण्यांचा परिचय संतोष जैनोजी आणि वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड यांनी करून दिला। स्वागत बजरंग धामणेकर यांनी केले। उत्कृष्ट वाचक म्हणून संतोष जैनोजी आणि ज्येष्ठ नागरिक कृष्णा अनगोळकर, वाचनालयाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणारे मारुती बेळगावकर, संदीप वागोजी, पुंडलिक कणबर्गी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कुंडेकर यांनी केले तर वाचनालयाचे अध्यक्ष विनायक चौगुले यांनी आभार मानले। उजगाव गावातील शेतवडीतील साखळी रस्त्यांची पाहणी उजगाव गावातील शेतवडीतील साखळी रस्त्यांची पाहणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली। गावच्या शेतवडीमधून जाणारे साखळी रस्ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याने जे सरकारी रस्ते आहेत ते ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यासाठी गाव कामगार तलाठी विजय कोष्टी तसेच ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रस्त्यांची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना सर्वे खात्याच्या वतीने नोटीस काढण्यासाठी गाव कामगार तलाठी यांनी सर्वे नंबर प्रमाणे नावे घेण्यात आली आहेत। उजगाव गावच्या चारी बाजूने शेती असल्याने या शेतीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जाण्या येण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हे रस्ते लवकरात लवकर करण्यात यावेत यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी पंचायतीला निवेदन सादर केले आहे। त्यामुळे या रस्त्याची पाहणी ग्रामपंचायतच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने आज करण्यात आली। या पाहणीमध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य LD चौगुले, बाळकृष्ण तेरसे, यादव कांबळे आदी नागरिक उपस्थित होते। RCUचा 9 मार्चला पदवीदान समारंभ राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 9 मार्चला होणार आहे। राज्यपाल थावरचंद गेहलोत अध्यक्षस्थानी राहणार आहेत। शास्त्रज्ञ आणि माजी UGC अध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्र सिंग चौहान प्रमुख पाहुणे आहेत। राणी चन्नम्मा विद्यापीठाची स्थापना 1910 मध्ये झाली। विद्यापीठाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसेच PhD मिळविलेल्यांचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे। पदवीदान कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे। नियोजनासाठी विद्यापीठात कार्यरत असणारे प्राध्यापक कर्मचारी अधिकारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्याचे पत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे। इनरव्हील क्लब तर्फे अस्मी नेतृत्व शिबिराचे उद्घाटन उज्ज्वल भविष्यासाठी आणि चांगल्या करिअरसाठी व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे। शालेय जीवनापासूनच मुलींनी आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे असे मत प्राध्यापिका डॉक्टर संध्या देशपांडे यांनी व्यक्त केले। बेनकन्हाळी येथील शिवराज हायस्कूल मध्ये बेळगाव येथील इनरव्हील क्लब तर्फे अस्मी नेतृत्व शिबिर आयोजित केले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन करून प्राध्यापिका डॉक्टर देशपांडे बोलत होत्या। अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा आणि इव्हेंट चेअरमन स्वाती उपाध्ये होत्या। व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, माजी अध्यक्षा शालिनी चौगुले, लता पावशे उपस्थित होत्या। अपर्णा भटकळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला। माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन लता कित्तूर यांनी इंग्रजी व्याकरणाविषयी मुलींना मार्गदर्शन केले। मुख्याध्यापक PR पाटील उपस्थित होते। युवा समितीतर्फे मराठी भाषा दिन साजरा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी कुसुमाग्रजांच्या फोटो पूजन केले। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन केले, तर युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी पुष्पहार अर्पण केला। यावेळी उपाध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार मनोहर हुंद्रे यांनी विचार मांडले। कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, सौरभ जोशी, प्रवीण रेडकर, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, ज्योतिबा पाटील, अजय सुतार, प्रतीक पाटील, दत्ता पाटील, आकाश भेकणे, महेश जाधव, दिनेश मोरे आदी उपस्थित होते। रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुलांनीमुळे मुंबईचा विजय
डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानीने दुसऱ्या डावातही केलेल्या पराभवी गोलंदाजीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा 119 धावांनी धुव्वा उडवला। पहिल्या डावात 164 धावांनी पिछाडीवर पडूनही विजय साकारणाऱ्या मुंबईने ड गटात अग्रस्थान पटकावले। नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने दिलेल्या 262 धावांचा पाठलाग करताना गोव्याचा दुसरा डाव अवघ्या 112 धावात आटोपला। फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या मुलानीने पहिल्या डावातही 6 बळी पटकावले होते, त्याला तनुष कोटियनने उत्तम साथ दिली। मुंबईच्या खात्यात 2 सामन्यात 9 गुण असून 3 मार्च पासून रंगणाऱ्या लढतीत मुंबईची ओडिशाशी गाठ पडेल। अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाचा स्पेनकडून 3-4 असा पराभव। भारतीय महिला संघाची प्रो हॉकी लीग मधील विजयाची मालिका रविवारी खंडित झाली। अखेरच्या मिनिटाला झांटल गिनने केलेल्या गोलमुळे स्पेनने भारतावर 4-3 असा निसटता विजय मिळविला। जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असलेल्या भारताने शनिवारी स्पेनला 2-1 असे नमवले होते, मात्र रविवारी स्पेनने या पराभवाची परतफेड केली। जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानी असलेल्या स्पेनकडून बेगोना गार्सियाने 2 तर मायालेन गार्सिया आणि गिने यांनी प्रत्येकी 1 गोल केला। भारताचे 3 गोल पदार्पणवीर संगीता कुमारी, सलीमा टेटे आणि नमिता टोप्पो यांनी केले। घरच्या मैदानावर खेळताना स्पेनला पराभूत करत शनिवारी भारताने विजयाची हॅट्रिक साजरी केली। फिफाचा रशियाला मोठा धक्का, फुटबॉल संघावर घातले कठोर निर्बंध। युक्रेनवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहेत। आता फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने रशियावर काही बंधनं लादली आहेत। फिफाने रशियात फुटबॉल सामने खेळण्यावर मनाई केली आहे। तसेच रशियन संघाला तटस्थ ठिकाणी ध्वज आणि राष्ट्रगीताशिवाय सामने खेळण्याचे आदेश दिले आहेत। युक्रेनमधील परिस्थिती सुधारली नाही तर देशाला स्पर्धेमधून वगळले जाऊ शकते असा इशारा देखील दिला आहे। यासोबतच रशियाने तटस्थ ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला तर चाहत्यांना स्टेडियम मध्ये येऊ दिले जाणार नाही असे फिफाने स्पष्ट केले आहे। रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात बळाचा वापर केला, याचा निषेध म्हणून फिफाने हे पाऊल उचललं आहे। विंडीजचे माजी क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचे निधन। वेस्ट इंडिजचे माजी फिरकीपटू सोनी रामाधीन यांचे रविवारी निधन झाले। ते 92 वर्षांचे होते। त्रिनिदाद येथे 1929 साली जन्मलेल्या रामाधीन यांनी दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 43 कसोटी सामन्यात 158 मोहरे टिपले। ऑफ स्पिनर रामाधीन आणि डावखुरे फिरकीपटू ॲल्फ व्हॅलेंटाईन या फिरकी जोडीने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले। या जोडीने 1950 साली पहिल्यांदा एकत्रित खेळताना इंग्लंडमध्ये 59 गडी बाद केले होते। विंडीजच्या संघात त्यावेळी फ्रँक वॉरेल, एव्हर्टन विक्स आणि क्वाइड वॉलकॉट या उत्कृष्ट त्रिकुटाचा समावेश होता। मात्र रामाधीन आणि व्हॅलेंटाईन यांच्या कामगिरीमुळे विंडीजने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवला। विंडीजने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली होती। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।